समाजातील निराधारांना आधार देऊन त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं आनंदी बनवणाऱ्या लोकमंगल फाउंडेशनची अन्नपूर्णा योजना ही आज जणू पूर्ण ब्रह्माचा महायज्ञ बनली आहे। राज्याचे सहकार मंत्री तथा लोकमंगल उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक सुभाष देशमुख आणि लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगलं आणि समाजाला उपयोगी पडणारं कार्य हाती घेत ते तडीस नेलं आहे। समाजातील गोरगरीब, शोषित, वंचित, उपेक्षित, निराधार अशा सर्वच स्तरातील घटकांसाठी लोकमंगलनं सातत्यानं विधायक पाऊल उचलत त्यांना आधार देण्याचा, त्यांचा आधार बनण्याचा निस्वार्थी पारदर्शी प्रयत्न केला आहे। याचाच एक भाग म्हणून ज्याला कोणीच नाही अशा दुर्बल समाज घटकांसाठी, उपेक्षित घटकांसाठी, वयोवृद्ध, निराधार आणि जगण्यासाठी तीव्र संघर्ष करत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनण्याचा निर्णय घेत त्या दृष्टीनं विधायक पाऊल उचललं। या सर्व घटकांना 2 वेळचं जेवण तेही मोफत देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तितकाच धाडसी निर्णय सुभाष देशमुख, रोहन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेत लोकमंगल फाउंडेशनच्या अन्नपूर्णा योजनेची 5 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली। लोकमंगलची ही पूर्ण ब्रह्माची आराधना, हे निस्वार्थी व्रत आज जणू एक महायज्ञ बनला आहे। सुरुवातीच्या काळात केवळ 75 निराधारांना या अन्नपूर्णा योजनेतून 2 वेळच्या जेवणाचे डबे दिले जायचे। आज मात्र ही संख्या 450 पर्यंत पोहोचली आहे। अगदी शुद्ध, सकस, ताजं आणि तितकंच रुचकर अन्न गरजूंना, निराधारांना पोहोचवण्यात येतंय। व्यवस्थापिका शुभांगी भोसले यांनी या महायज्ञामागील एकूणच नियोजन आणि परिश्रम सांगताना या महायज्ञात योगदान देणाऱ्या महिला अर्थात दररोज 450 डब्यांचं जेवण बनवणाऱ्या महिलांनी 5 वर्षात एकही सुट्टी घेतली नसल्याचं स्पष्ट केलं। या निमित्त त्यांच्या भावना खूप काही सांगणाऱ्या ठरतात। आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आमच्या या योजनेला योगदान दिलेलं आहे। सगळ्यात सुरुवात आमच्या महिलांना एक दिवसही सुट्टी नसते। आज 5.5 वर्ष झाले या महिलांना सुट्टी नाही, पण 20 फेब्रुवारी 2016ला मनोज देवकरून आमचे जे एक सहकारी होते त्यांच्या घरी वास्तूक शांती होती, तेव्हा त्यांनी या पूर्ण लाभार्थ्यांची, तेव्हा आमच्या 250 लाभार्थी होते, तर त्या 250 लाभार्थ्यांचे डबे त्यांच्या घरून भरून दिले, तेव्हा आमच्या महिलांना पहिली सुट्टी आहे। यानंतर असे आम्ही 2-3 उपक्रम केले की एका ठिकाणी लग्नासाठी आम्ही गेलो, त्यांनी आमच्या पूर्ण लाभार्थ्यांचे डबे भरून दिले, मग तेव्हा आमच्या महिलांना सुट्टी मिळाली। परवा आता हे लोकांमध्ये जागरूकता झाली की कोणाच्या घरी वाढदिवस असेल, वास्तुक शांती असेल, काही लग्न असेल तर काही लोक लग्नाचा पूर्ण आहेर आम्हाला देतात, काही जण त्या दिवशीचा खर्च आम्हाला देतात, काही जण त्या दिवशीचं स्वीट आम्हाला देतात। तर आमची अशी अपेक्षा आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 4 वाढदिवस होतात, तर त्यातला एक तरी वाढदिवस तुम्ही इथे साजरा करा, आणि हे तुम्ही जे काही धान्य देणार आहे किंवा पैसे देणार आहात तर ते खऱ्या गरजू लोकांपर्यंत जाणार आहे। अन्नपूर्णा योजनेसाठी प्रत्येक जण अगदी झोकून देऊन काम करतो। सह्याद्री कॉलनी, विकासनगर इथल्या प्रशस्त अद्ययावत अशा स्वयंपाकघरात सकाळपासूनच प्रत्येकाची मोठी लगबग सुरू असते। पोळी, भाजी, भात, आमटी यासह विविध प्रकारचे मेनू तसंच मिष्ठान्नाचाही यात समावेश असतो। दरम्यान सोलापूरकरांची मदत, त्यांचा सहभाग, नामदार सुभाष देशमुख यांची प्रेरणा यामुळे गेली 5 वर्षे ही योजना अव्याहतपणे सुरू असून सर्वांच्या सहकार्यामुळेच हा महायज्ञ निर्माण झाल्याचं लोकमंगल फाउंडेशनचे संचालक अविनाश महागावकर सांगतात।
आजपर्यंत तब्बल 4.5 लाख डब्यांचं वाटप या अंतर्गत करण्यात आलं आहे। हे अत्यंत कठीण असं हे व्रत आज तितक्याच यशस्वीपणे चालू आहे। ते प्रत्येकाच्या योगदानामुळे असंही ते अभिमानानं सांगतात। लोकमंगल फाउंडेशन तर्फे चालवण्यात येणारी अन्नपूर्णा योजना ही सुमारे 5 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। यामध्ये सोलापूरकरांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। हा महायज्ञ होण्याचं एकमेव कारण म्हणजे सोलापूरकरांनी त्या दिलेला मदतीचा हात। मला असं वाटतं की सोलापुरातल्या जे दुबळे आहेत, जे वयस्कर आहेत, त्यांनी आपलं स्वतःचं अन्नसुद्धा स्वतःच्या ह्याच्याने शिजवता येत नाही हाताने, तर अशा लोकांना लोकमंगल फाउंडेशन घरपोच 2 टाईमचा डबा, 2 वेळेचा डबा घरपोच आपण देण्याची एक व्यवस्था लावली आहे। या निमित्ताने मला असं वाटतं की सोलापूरकरांना आवाहन करावं असं वाटतं की आपण एकदा ही अन्नपूर्णा योजना अवश्य पहा। आपल्याला यात काय योगदान देता येईल, आपण काही श्रमदान त्यात करू शकतो का, काही धान्य देऊ शकतो का, अशा पद्धतीचं मला असं वाटतं की आपल्याला जे योग्य वाटेल ते यात मदत करावी आणि सोलापुरातल्या अशा निराधार आईवडिलांना आपण एक वेळचं जेवण देण्याचे मी तुम्हाला माझ्या लोकमंगल फाउंडेशनतर्फे आवाहन करतो। गेल्या 5 वर्षापासून ही चालू राहण्याचं कारण म्हणजे याचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाष बापू देशमुख, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या प्रेरणेतनं त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते, त्यांनी जोडलेली माणसं आणि त्या माणसांमधली असलेली वृत्ती, एक वृत्ती माणसाची काम करायला शिकवते। द्यायला काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो, हे जेव्हा मनाशी रुजतंय तेव्हा असे उपक्रम वर्षानुवर्ष चालू राहतात। आणि हे चालू राहण्याचं म्हणजे 100% योगदान लोकांचं असलं, लोक चळवळीतनं जी एखादी योजना उभारते, लोक सहभागातनं जी योजना चालते, ती अव्याहत चालू राहायला मला अडचण वाटत नाही। वेळेत सकस अन सात्विक आहार जेवण तयार होतं, त्यानंतर ते शहराच्या कानाकोपऱ्यात वेळेत पोहोचणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं। अन्यथा या मेहनतीला अर्थ उरत नाही। तेव्हा 4 रिक्षांच्या माध्यमातून हे 450 डबे वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात। या 4ही रिक्षा चालकांचं योगदान तितकंच मोठं आणि महत्त्वपूर्ण असं आहे। या कामाचं एक वेगळंच समाधान आणि आनंद असल्याच्या भावना ते व्यक्त करतात। माझं नाव शामराव रामकृष्ण सोलंकर। लोकमंगलमध्ये मी 5 वर्ष होऊन गेले। लोकांना डबे देते, लोकांना डबे द्यायला त्याच्यात एकदम आनंद वाटतंय आणि ते एकदम अत्यंत देवाप्रमाणे वाट बघत बसतात। मी असतो त्यांच्यामध्ये घेण्यासाठी। चेहऱ्यावरती डबा जेव्हा त्यांना मिळेल वेळेवर, तेव्हा त्यांचा चेहरा फुलून असल्याने असतो। जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत माझी देव वाट बघत बसते। अत्यंत आनंद वाटतंय। आज आपण वयस्कर लोकांची सेवा करतोय, त्या मनापासून आनंद वाटते आम्हाला। आज म्हणून मी 5 वर्ष होऊन गेले आज काम करतो लोकमंगल फाउंडेशनमध्ये। अन्नपूर्णाचा हा अखंड महायज्ञ असाच सुरू राहील। वयोवृद्धांच्या, उपेक्षितांच्या, निराधारांच्या जीवनात खऱ्या अर्थानं 4 क्षण सुखाचे, आनंदाचे क्षण आणण्याचा, त्यांच्या जीवनात प्रकाशाची उधळण करण्याचा प्रयत्न लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सहकार मंत्री सुभाष देशमुख, त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख हे करतायत। एका लाभार्थ्याचा 1 वर्षाचा खर्च हा 18,250 रुपये होतो। आज 450 लाभार्थी या योजनेत सहभागी आहेत। या महायज्ञात प्रत्येकजण आपलं योगदान देऊन निराधारांच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण आणू शकतात। लोकमंगलच्या या निस्वार्थी निरपेक्ष कार्यात आपणही आपला खारीचा वाटा उचलू शकतो। गरज आहे ती इच्छाशक्तीची। कोई नहीं उसका तो खुदा है यारो, जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो। मैं नहीं कहता किताबों में लिखा है यारो, जिसका कोई नहीं उसका तो खुदा है। मानवी गरजा आणि संवेदना याविषयी लोकमंगलनं नेहमीच संवेदनशीलता दाखवली आहे। जितकं काही करता येईल, जे काही करता येईल
ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. म्हणूनच आज अन्नपूर्णा योजना ही आदर्शवत आणि समाजासमोर दीपस्तंभ बनून राहिली आहे. या कार्याला मनापासून सलाम. अन्नपूर्णा योजनेच्या या महायज्ञाचा आढावा घेतला होता वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे आणि प्रतिनिधी विक्रांत कालेकर यांनी.